कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चलो चलो चलो, काय करताय तुम्ही? टीम दादा वर्सेस टीम वहिनी। चलो चलो चलो, हाँ चलो, चला 1 2 3 गो। वहिनी 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 दादा। वहिनी वहिनी वहिनी, खा 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 खा। अगं माझं पोट भरलं, हारलो मी। What? This is possible. धनु भैया, इम्पॉसिबल बोलो, इम्पॉसिबल। अरे वाही वाही इम्पॉसिबल दादा। अरे तू असं कसं करू शकतो काकी? दादा, वहिनी जिंकावी म्हणून तू मुद्दाम हारला ना? अरे ती जिंकली काय आणि मी जिंकलो काय? एकच आहे ना। आणि मी काय आज नाही, कधीच हरलोय। खुळ तुझं दाटलं या डोळ्यात ग, येड्यावानी करतय जीव आता ग, सजलं रात्रीला सप्पान फिरवात हरलो भान। मी काय म्हणत होते, मला असं वाटतंय की तुम्हा दोघांमधलं जे काही भांडण वगैरे होतं ते आता मिटलंय, बरोबर ना? तर आम्ही आता ते पाणीपुरी खाऊ शकतो का? ते काय आहे ना, सकाळपासून ना माझ्या पोटात आहेत ना कावळेलाही ओरडते, तर थोडं थोडं पाणीपुरी। हा दादा, थोडीशी थोडीशी खा। चला पाणीपुरी खाऊया। सूर्या, आय एम सॉरी, मी ते मगाशी खूप बोलून गेले ना तुला। नाही तुझं, मी पण समजून घ्यायला पाहिजे होतं तुला। तुला माहिती मला काय वाटतं की आपला संसार पण ना या पाणीपुरी सारखा असायला हवा। जेव्हा तू तिखट होशील तेव्हा मी गोड व्हायचं, आणि जेव्हा मी तिखट होणार तेव्हा तू गोड व्हायचं। टक्क्यात केळी बदाम तूप आणि काजू, अख्ख्या गावात आमची बेस्ट आचारी आमची राजू। मला पण एक सुचलंय। कोण आला र कोण आला? काजू पुड्या, मोठी ऑर्डर आणि ऍडव्हान्स घेऊन आला। तुम्ही दोघे कशाला नाचताय? कसली ऑर्डर आहे? अगं राजू, तुझ्या स्वयंपाकाचं कौतुक बघून आपल्याला शाळेची एक ऑर्डर मिळाली जेवणाची। काय खरंच? अगं मग ये बघ, ऍडव्हान्स पण दिलाय त्यांनी। ये गे, ये गे। या! अरे हो, ए काजू पुढे हे घ्या। राजू, हे कशाला आम्हाला लगेच दिलं आमच्या कामाचा मोबदला? ए हे पैसे काय तुम्हाला खर्चाला नाही दिलेत, हे घ्या आणि त्यात नवीन सामान घेऊन या। काय मी फोन करून सांगते तुम्हाला यादी, आणि काही कमी पडलं तर सांगा, पैसे मागून घ्या। मला हिशोबात गोळ नकोय, कळलं का काजू पुड्या? निघतो, येतो सामान घेऊन। बाय बाय। धनु दीदी भागू, चला आवरून घ्या, पटकन तयारी करूया। ओके, लगेच टेकते। टेकते? आता कशाला टेकते? तयारी करायची ना ग। अगं राजूताई, ती मराठीतलं टेकते नाही, इंग्लिश मधलं टेकते म्हणते।
म्हणजे घेते. बरं घ्या घ्या, चला आवरून घ्या पटकन, चला. आजवर या गावात प्रत्येक कार्यक्रमात एकच नाव गाजत होत, जालिंदर निंबाळकर. जावळापासून तेरवीपर्यंत, जत्रेपासून लग्नापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात आम्हीच, फक्त आम्हीच प्रमुख पाहुणे म्हणून जात होतो. कोणाच्या आमच्या मांडीला मांडी लावून बसायची हिंमतच झाली नाही आजवर. आता ही आमचीच पोरगी आमच्या मांडीला मांडी लावून बसणार. या घरात असती तर आम्ही एक वेळ सण केलं असतं, पण आता ती जगताप आडनाव लावते. सतत सतत आमच्या वाकड्यात जाते. तिला तिची लायकी दाखवायलाच पाहिजे. डॅडी, सूर्याच्या घराचं नशीबच बदललंय बघा. सूर्याच्या बहिणीला म्हणजे राजूला त्या शाळेनं सगळ्या कार्यक्रमाच्या जेवणाची ऑर्डर दिल्या. वरनं लय मोठा ऍडव्हान्स पण दिलाय. हे असंच चालत राहिलं ना, त्याचे दिवस बदलायला वेळ नाही लागणार. मग कसला बदला आणि कसलं काय. तुळजाच नाही, तो सूर्य पण आहे ना तुमच्या मांडीला मांडी लावून बसल स्टेजवर. चिरंजीव, नियती जेव्हा आपल्याला अडचणीत टाकते तेव्हा एक संधी बी देते. फक्त ती ओळखता आली पाहिजे. आता तुम्ही आम्ही सांगतो तसं करा. दोघांचं बी काम तमाम. गुलाब, मग आज खास दिवस आहे तुझ्यासाठी. शाळेत तुला मोठा मान मिळणार आहे तुळजा. तू आत्ताच मला तुझ्या डोळ्यात दिसतोय. हा मग का नाही दिसणार. आजपर्यंत फक्त डॅडीनाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे गावात, पण यंदा तर तुला मी आलाय. डॅडींसोबत तू स्टेजवर बसणार आहे. केवढी मोठी गोष्ट आहे तुळजा. त्या कार्यक्रमात माझी बायको सुंदर नको का दिसेल, म्हणून येऊ गुलाब. माझं सुंदर दिसण्यापेक्षा तू माझ्यासोबत असणं हेच माझ्यासाठी खूप सुंदर आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.